नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे गोदागाडच्या स्टडी पॅटर्नवर. बघा, गोदागाडच्या स्टडी पॅटर्नवर आज घेऊन आलो मी रक्तभिसरणचा तिसरा पार्ट. ओके, याच्यामध्ये पण भेटणार तुम्हाला 20 क्वेश्चन. आतापर्यंत आपले 40 क्वेश्चन झाले, ते 20 म्हणजे 60 क्वेश्चन. त्या 60 क्वेश्चनच्या बाहेर परिसर अभ्यासातील रक्तभिसरण संस्थेतील जवाहर नवोदय विद्यालय हे प्रश्न पेपर होणार आहे, परीक्षा होणार आहे नोव्हेंबरमध्ये. 28 नोव्हेंबर या तारखेला तुमचा पेपर असणार आहे आणि त्या पेपरला या 60 क्वेश्चनच्या बाहेरचा क्वेश्चन नसणार म्हणजे नसणार. मी जे देणार तेच परीक्षाला येणार. तर बघा, रक्तभिसरण संस्थेचा हा पाठ क्रमांक 3 आहे आणि हा सविस्तर विद्यार्थी मित्रांनो हे जे क्वेश्चन दिलेले ते क्वेश्चन्स अगदी मुखरगर दोन पाठ करून ठेवायचे आहे. याच्या बाहेरचा एक पण क्वेश्चन आला नाही. अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे हा MMS साठी देखील रक्तभिसरण संस्थेवर देखील क्वेश्चन विचारले जातात. MMS वाला इयत्ता 8वीच्या मुलांनी देखील हे प्रश्न करून घ्यायचे आहेत. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊ एक क्वेश्चन्स. ओके, चला पहिला क्वेश्चन आहे बघा, RBC ला केंद्रक हे फक्त सस्तन प्राण्यांमध्ये नसतं. RBC ला केंद्रक बघा RBC जे असते रेड ब्लड सेल जे असते त्याला केंद्रक म्हणणं. हे केंद्रक जो असतो RBC चा जो केंद्रक असतो हे फक्त सस्तन प्राण्यांमध्ये नसतो. सस्तन म्हणजे आपण आलो त्याच्यामध्ये, म्हणजे आपण प्राण्यांमध्ये आपण आलो. ओके, त्याच्यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद म्हणजे कसा, तर उंट. हा उंट नावाचा जो प्राणी आहे त्याच्यामध्ये एक केंद्रक आहे. उंट नावाचा जो प्राणी आहे ना, हा अपवाद आहे. उंट नावाचा प्राणी आहे त्याच्यामध्ये RBC चं केंद्रक आहे. तर बाळांनो लक्षात ठेवा, असा प्रश्न होऊ शकतो की बाबा RBC चं केंद्रक सस्तन प्राण्यामध्ये नाही, मग असं कोणत्या प्राण्यामध्ये RBC च्या सस्तन प्राणी त्याच्या खाली देणार RBC मध्ये केंद्रक असलेला प्राणी कोणता. त्याच्यामध्ये तुम्ही उंट जर पर्याय आला तर एकदम त्याचं उत्तर तुम्ही त्याला गोल करायचं आहे, कारण की हा अपवाद आहे. याच्यामध्ये केंद्रक आहे, लक्षात ठेवा. पण सस्तन प्राण्यांमध्ये इतर सस्तन प्राण्यांमध्ये केंद्रक नसतं RBC चं. आता हा प्रश्न झाला एक 2 मिनिट. हा प्रश्न झाला 1 क्रमांकाचा. दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न सांगायचं झालं तर मानवी हृदय म्हणजे हार्ट आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. काय म्हणते बघा, मानवी हृदय हार्ट आपल्या इच्छेनुसार काम करत नाही, आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. त्यास काय म्हणतात म्हणजे आता आपल्या इच्छेनुसार म्हणजे आपण म्हणलं चला पवायला, चला डान्स करायला, चला फिरायला, चला खेळायला, आपल्या इच्छेनुसार कसं करणार काम. आपल्या इच्छेनुसार अजिबात आपलं हार्ट काम करत नाही. तर त्याला काय म्हणतात बाबा, त्या गोष्टीला काय म्हणतात, त्या गोष्टीला म्हणतात अनिच्छिक पंप. काय म्हणतात, अनिच्छिक पंप म्हणजेच इन्व्हॉल्युंटरी पंप. यालाच काय म्हणतात, इन्व्हॉल्युंटरी पंप. लक्षात ठेवा, यालाच काय म्हणतात, इन्व्हॉल्युंटरी पंप. याला म्हणतात इन्व्हॉल्युंटरी पंप. ओके, काय म्हणतात, इन्व्हॉल्युंटरी पंप म्हणजे अनिच्छिक पंप. म्हणजे मानवी हृदय आपल्या इच्छेनुसार काम करत नाही, त्यास काय म्हणतात, तर अनिच्छिक पंप. हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे बाळांनो, लक्षात ठेवायचा आहे. आता ह्याच्या अर्थ बघा, मी म्हणतो बाबा मानवी हृदयाचे वजन हे एकदम म्हणजे टॉपचा क्वेश्चन आहे. हा म्हणजेच हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन अगदी विचारल्या जाणार म्हणजे विचारल्या बाळांनो. हा तोंडपाठ करून ठेवायचा आहे. तोंडपाठ 2 क्रमांकाचा प्रश्न आहे. मानवी हृदय म्हणजेच आपलं हृदय जे असतं, मानवी हृदय ते वजन साधारणपणे किती ग्राम असतं. आपल्या मानवी हृदयाचं वजन म्हणजे आपल्या हार्टचं वजन किती असतं, तर बघा त्याचं वजन असतं 360 ग्राम. किती असतं वजन, 360 ग्राम. लक्षात ठेवा, ही गोष्ट एकदम लक्षात ठेवायचं आहे. आणि आपला जो डावा हात असतो, डावा हात, त्या डाव्या हाताच्या एवढ्या हाताच्या आकारा एवढा आपलं हृदय असतं. डाव्या हाताच्या एवढ्या हाता एवढं आपलं हृदय
असतं. लक्षात ठेवा, डावा हात असतो, डाव्या हाताच्या आकारा एवढं आपलं हृदय असतं, हार्ट असतं. लक्षात ठेवा. आता मानवी हृदय एकूण किती कप्प्याचे बनलेलं असतं? एकदम महत्वाचा क्वेश्चन बघा. मानवी हृदय एकूण किती कप्प्याचं बनलेलं असतं? मानवी हार्ट किती कप्प्याचं बनलेलं असतं? तर याचं उत्तर प्रत्येकाने लिहायचं 4 कप्प्याचं बनलेलं असतं. किती कप्प्याचं बनलेलं असतं बाळांनो? तर 4 कप्प्याचं बनलेलं असतं. याच्यानंतरचा क्वेश्चन बघू. आता 4 कप्प्याचं बनलेलं असतं म्हणून उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी यांचे हार्ट हृदय किती कप्प्याचे असते? जे सरपटणारे असतात, साप, सरडे, ओके, पाली, हे जे असतात सरपटणारे, आणि उभयचर, ओके, जे पाण्यात बी राहतात आणि जमिनीवर बी राहतात, ओके, हे उभयचर प्राणी यांचं हृदय किती कप्प्याचं बनलेलं असतं? तर यांचं बघा, यांचं हृदय 3 कप्प्याचं बनलेलं असतं. किती कप्प्याचं बाळांनो? तर 3 कप्प्याचं बनलेलं असतं. 3 कप्प्याचं बनलेलं असतं. बघा, माशामध्ये फिश चे हृदय, की हे माशामध्ये फिशचे हृदय हे किती कप्प्याचे असते? किती कप्प्याचं असतं? 2 कप्प्याचं असतं. हे पण लक्षात ठेवा, याला म्हणतात गंजलो. 2 कप्प्याचं असतं. माशाचं हृदय किती कप्प्याचं असतं? तर 2 कप्प्याचं असतं. बघा, प्रश्न 100% म्हणजे 100% याच्यामधूनच विचारला जाणार. मित्रांनो, बाळांनो, माझ्या लक्षात ठेवा, आतापर्यंत गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात मोठी चूक करत आहात. कारण की ह्याच्या बाहेरचे क्वेश्चन अजिबात पडणार नाही. त्यामुळे गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानवी हृदयातील वरचे 2 कप्पे म्हणजे काय बाबा? वरचे 2 कप्पे म्हणजे काय नेमकं? वरचे 2 कप्पे म्हणजे त्यालाच करणार अलिंद. वरचे 2 कप्पे म्हणजे काय? अलिंद. वरचे 2 कप्पे म्हणजे काय? अलिंद. वरचे 2 कप्पे म्हणजे काय? अलिंद. वरचे 2 कप्पे म्हणजेच अलिंद, ओके. आणि हा अलिंदाचं काम काय आहे? अशुद्ध रक्त आणतो. अशुद्ध रक्त आणतो. काय करतो? अशुद्ध रक्त आणतो. हृदयामध्ये अशुद्ध रक्त आणतो आणि फुफ्फुसामध्ये रक्त पाठवतो आणि त्या अलिंदातून शुद्ध होत रक्त इकडे येतं आणि मग हृदयाकडे रक्त नेणारा कोणता? तर हा बघा दुसरा. मानवी हृदयातील खालचे 2 कप्पे कोणते? मानवी हृदयातील खालचे म्हणजे निलय. याचं नावच आहे निलय, म्हणजेच नेणारे रक्त. लक्षात ठेवा, नेण्याचं कार्य काम करतोय निलय करतोय आणि आणण्याचं काम करतोय अलिंद. हे लक्षात ठेवा. आणि अलिंद असतो वर आणि निलय असतो खाली. लक्षात ठेवा, अलिंद असतो वर, निलय असतो खाली. निलय खाली असतो, अलिंद वर असतो. निलय खाली असतो, अलिंद वर असतो. लक्षात ठेवा, अलिंद वर, निलय खाली, हे लक्षात ठेवायचं. बघा, खालचे 2 कप्पे कोणते? ते म्हणजे निलय होय. त्याच्यानंतरचा बघा 8 नंबरचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आयएमपी क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन येणार. लक्षात ठेवा, गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव कोणता? गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव कोणता? त्याचं उत्तर असणार हार्ट, हृदय, की एक क्वेश्चन एकदम महत्वाचा आहे. बघा, गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव म्हणजेच आपला हार्ट असतो, हृदय असतो. बघा, आतापर्यंत कोणी सांगितलं नसेल, पण हा प्रश्न एकदम येणारा क्वेश्चन आहे, आयएमपी क्वेश्चन आहे. म्हणजे तो म्हणजे कोणता? हृदय. त्याच्यानंतर बघा, कोणत्या कीटकामध्ये हिमोग्लोबिन आढळतच नाही? असं कोणतं कीटक आहे? अर्थपोडामध्ये मोडणारं ते कीटक आहे, त्याचं नाव आहे झुरळ. बघा, त्याच्यामध्ये काय हिमोग्लोबिनच नसतं. त्याच्यामध्ये असतं हिमोफ्लिक. काय नावाचं? हिमोलिफ असतं. त्याच्यामध्ये काय असतं? हिमोलिफ असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही. लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये काय? हिमोग्लोबिन आढळत नाही. त्याच्यामध्ये कोणत्या कीटकामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही? ते म्हणजे झुरळ. आणि झुरळ कोणत्या संघाचा गट आहे? तो आर्थ्रोपोडा या संघाचा गट आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये हिमोग्लोबिन आढळत नाही. ते म्हणजे
जलचर प्राणी कोण कीटक म्हणजे कोणतं तर झुरळ. लक्षात ठेवा हे महत्त्वाचा प्रश्न आहे, हे बी येऊ शकतो. त्याच्यानंतर जलचर प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते. कोणत्या जलचर प्राण्याचे असा प्रश्न येतो, कोणत्या जलचर प्राण्याचे हृदय हार्ट सर्वात मोठे असते? तर त्याचं उत्तर लिहायचं देव मासा, त्याला म्हणतात ब्ल्यू व्हेल. ओके, ब्ल्यू व्हेल. ओके, बघा जलचर प्राण्याचे हृदय म्हणजे कोणत्या जलचर प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर त्याचं उत्तर लिहायचं देव मासा, ब्ल्यू व्हेल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठं असतं? सर्वात मोठं जिराफ. जिराफ, जिराफ सर्वात कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? जिराफ. आणि त्याचं म्हणजे जमिनीवरील सर्व प्राण्यापेक्षा मोठ्या जेवढे काही जमिनीवरील प्राणी असतील त्यांच्यामध्ये सर्वात मोठं, सर्व प्राण्यांपेक्षा मोठं जमिनीवरील जेवढे काही प्राणी असतील त्यांच्यामध्ये हृदय मोठा असणारा जो प्राणी म्हणजे तो म्हणजे जिराफ. तो म्हणजे कोणता? जिराफ. ओके, जिराफ. ओके, जिराफ. ओके, त्याच्यानंतर बघा झुरळाचे हृदय किती कप्प्याचे असतात? झुरळ आताच म्हणलं झुरळामध्ये हिमोग्लोबिन नसतं आणि तो झुरळ त्याच्यामध्ये किती कप्पे असतात? बाबा झुरळाचे हृदयाचे किती कप्पे असतात? 13 कप्पे. किती? 13 झुरळ तर तुम्हाला दिसतं एवढं आणि 13 कप्पे कुठून आले? ये होईना बात. मग 13 कप्पे बघा झुरळाचे हृदय किती कप्प्याचं असतं? तर 13 कप्प्याचं असतं. हे पण महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण की झुरळ दिसतं एवढं झुरळ पर्यायामध्ये आल्याच्यानंतर झुरळ बिरुळ हे सगळे समजा आले, तुम्ही काय करा झुरळ लिहिलं नसतं तुम्हाला माहित नसलं, कारण तुम्ही म्हणा अरे झुरळ तर एवढं असतं ह्याला कुठे 13 कप्पे आहे म्हणणार का? ह्याला कुठून 13 कप्पे? तुम्ही जर गेसवर जर जाणार म्हणजे गेसवर म्हणजे बा झुरळ एवढं दिसतंय, हा हाती एवढा दिसतोय, हाती मोठा एवढा दिसतोय, हा प्राणी एवढा दिसतोय, हा कीटक एवढा दिसतोय. ओके, तुम्ही असं विचार करणार मग म्हणणार झुरळ नाही 13 कप्प्याचं, दुसरं कोणतरी झुरळ 13 कप्प्याचं आहे. पण असं नाही बाळांनो, झुरळ 13 कप्प्याचं, झुरळाचंच हृदय किती कप्प्याचं असतं? तर 13 कप्प्याचंच 13 कप्प्याचं हृदय असतं झुरळाचं. लक्षात ठेवा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुटला की मार्क गेला. लक्षात ठेवा, झुरळाचे किती कप्प्याचं असतं? तर 13 कप्प्याचं असतं. तर आपण इथं देतो प्रश्न, जे देणार तेच परीक्षेला येणार. मी एकच सांगतो, जे मी देणार तेच प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार 100% गॅरंटेड. गॅरंटेड. बघा मी शेवटी ज्यावेळेस 20 प्रश्न परिसर अभ्यास येतील आणि त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनणार, त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला आलेले दाखवणार हे प्रश्न इथून पडला, हे प्रश्न तिथून पडला. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत गोदाकाठचा स्टडी पॅटर्न या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा मित्रांनो. ओके, कारण की तुम्हाला 100 पैकी 100 गुण घ्यायचे, तर हा पार्ट विसरता कामा नये बाळांनो. ओके, चला पुढे. टिंबटिंब हा अनुवंशिक बरा न होणारा रोग कोणता? टिंबटिंब हा अनुवंशिक बरा न होणारा रोग कोणता? बाबा अनुवंशिक रोग असतो तो कधीच बरा होत नाही, कारण की तो वडिलोपार्जित असतो, म्हणजे परंपरेनुसार येणारा रोग असतो. त्याचं नाव आहे थॅलेसेमिया. थॅलेसेमिया याचं नाव आहे थॅलेसेमिया. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे. थॅलेसेमिया नावाचा रोग असतो आणि हा अनुवंशिक बरा न होणारा रोग असतो आणि या परंपरेने हा रोग येणारा असतो. त्याचं नावच आहे थॅलेसेमिया. लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा रक्त गोठण्यासाठी, आपलं रक्त जे गोठण्यासाठी म्हणजे बघा प्रश्न बघा 15 नंबरचा, रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती घटक असतात? मानवी शरीरात किती घटक असतात? आपलं रक्त गोठण्यासाठी बाळांनो मानवी शरीरात किती घटक असतात, किती काय असतात? तर ते घटक असतात 13. लक्षात ठेवा, झुरळाचं हृदय किती कप्प्याचं? 13. रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती कप्पे? एकूण रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती घटक असतात? 13. किती घटक असतात? 13. हे लक्षात राहिलं पाहिजे किंवा रक्त गोठण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती घटक असतात? तर ते म्हणजे 13 घटक असतात. बघा लक्षात ठेवा, 13 घटक असतात. 2 मिनिटं. किती घटक असतात? 13 घटक असतात. 13 घटक असतात. त्याच्यानंतर बघा आता पहिले हृदय
प्रत्यारोपण 1967 साली कोणी केले म्हणून बघा. हे महत्वाचं बरं. जगामध्ये पहिले होते म्हणजे जगामध्ये जेव्हा प्रत्यारोपण झालं हार्टचं त्यावेळेस कोणी केलं म्हणून पहिले होते प्रत्यारोपण 1967 साली. हे लक्षात ठेवा, डेट महत्वाची आहे. 1967 साली कोणी केलं त्याचं नाव आहे क्रिस्टॉन बेनॉर्ड. क्रिस्टॉन बेनॉर्ड या नावाच्या व्यक्तीने 1967 साली आपल्या हार्टचं प्रत्यारोपण केलेलं आहे. लक्षात ठेवा, पहिले प्रत्यारोपण केलं आणि त्यांनी कोणी केलं त्याचं नाव आहे क्रिस्टॉन बेनॉर्ड. ओके. त्याच्यानंतर बघा भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले याचं अत्यंत महत्वाचं डॉक्टर वेणुगोपालने केलं आणि ते किती साली केलं 1994 साली केलं आणि हे यशस्वी प्रत्यारोपण ठरले गेले. बघा 1994 साली केलं आणि भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केलं याचा असा जर प्रश्न आला तर डॉक्टर वेणुगोपाल ते किती साली केलं तर 1994 साली केलं. हे प्रश्न पडणार अत्यंत महत्वाचा. ओके. हे प्रश्न महत्वाचा म्हणजे महत्वाचा असा प्रश्न पडत असतो. ओके. बघा आणि रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजतात म्हणा. रक्तदाब जो असतो शेवटचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे बघा रक्तदाब हा कोणत्या उपकरणाने मोजतात त्याचं नावच आहे सिमिगो मॅनोमीटर. लक्षात घ्या. सॅफिगो मॅनोमीटर लक्षात ठेवा. हे अत्यंत महत्वाचे क्वेश्चन हे झाले तुमचे 20 प्रश्न बाळांनो लक्षात ठेवा. बघा मी आता दुसऱ्या पार्टमध्ये घेऊन येत आहे दुसरा परिसराचा दुसरा घटक आणि तो पण असा धडाकेबाज असणार आहे. तर मी जे देणार तेच परीक्षा देणार. बघा 28 नोव्हेंबर काय दूर नाही आपली परीक्षा. तर त्याच्यामुळे मी जेवढे प्रश्न देत आहे तेवढे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आणि हे येणारे प्रश्न आहेत असे कोणते बी प्रश्न उचलायचे कोणते बी द्यायचे असं नाही. जे प्रश्न येणार आहेत तेच प्रश्न मी देत आहे. लक्षात ठेवा. असे काही जण आले किती प्रश्न द्यायले भरमसाठ द्यायले कोणते बी द्यायले तर अरे त्याला अर्थ नाही बाळांनो, त्याला अर्थ नाही. क्वालिटी क्वेश्चन वाचा, क्वालिटी क्वेश्चन पाठ करा. कारण जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही क्वेश्चन परिसर अभ्यासात चुकता कामा नाही आणि त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला गोदाकाठच्या स्टडी पॅटर्नला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका आणि शेअर केल्याशिवाय पण राहू नका. कारण ते तुमच्यासोबत इतरांचा पण फायदा होऊ द्या. लक्षात ठेवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील घटकासोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.